नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत एक वक्तव्य केले होते। त्यानंतर वंजारी समाज यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे। बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत। नरेंद्र सांगळे हा व्यक्ती आपल्याला फोन करत आहे। मला 4 दिवसांपासून फोन येत आहेत। पहिल्या दिवशी 700 ते 800 कॉल आले, फोन अजून बंद झालेले नाहीत असे त्यांनी म्हटले आहे। नंतर आले यांचे महान सुनील फड। आता हे सुनील फड कोण आहेत त्यांचं आपण बघूया। सुनील फड यांनी हे त्यांचे अनेक फोटो मी तुम्हाला पाठवते। हे जे त्यांनी लिहिलेले आणि त्यांच्या फेसबुकवर आलेल्या पुढच्या कमेंट्स ज्या आहेत त्या कमेंट्स मी तुम्हा सगळ्या पत्रकारांना देते। किती खालच्या दर्जाच्या, किती बेकार आणि अश्लील अशा कमेंट्स करायला लोकांनी सुरुवात केली आणि सगळ्या समाजाला भडकवण्याचं काम केलं। मला दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, काल तिसरा दिवस होता। म्हणून आज मी चौथ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेतेय, कारण आज देखील ते फोन कमी झाले नाहीयेत आणि बंद तर अजिबात झालेले नाहीयेत। हे सगळे जे आहेत तुम्ही बघत जा। आता माझा स्कुबा डायव्हिंगला मी गेले होते मॉरिशसला, त्याच्यातला एक फोटो काढून त्यांनी टाकला आणि इतकी घाण कमेंट त्याच्यावर करत त्या सुनील फड यांनी फेसबुकवर हे टाकलेलं आहे। आणि हे सुनील फड कोण आहेत? ते हे व्यक्ती आहेत, ते सुनील फड। वंजारी समाजाबद्दल जर त्यांना आस्था असती तर त्यांनी असं केलं नसतं। उलट जो खरा वंजारी आहे तो म्हणाला असता की ताई तुम्ही जो मुद्दा लढताय तो योग्य आहे, सगळ्या समाजांना न्याय हा मिळाला पाहिजे। सगळ्या उच्च पदांवर जर वंजारी समाजाचे लोक असतील तर हे चुकीचं आहे, कारण हा भारत देश 18 पगड जातींचा आहे, समाजांचा आहे आणि प्रत्येकाला न्याय हा मिळालाच पाहिजे। कारण आपण बघतोय महाराष्ट्रात अगदी मोठ्या प्रमाणावर जो आमदार येईल, जो खासदार येईल तो त्यांच्या मर्जीतले लोक निवडतात, त्यांच्या समाजातले लोक निवडतात आणि इतर समाजाला न्याय मिळत नाही। हे 100% खरंय। म्हणून मला एक हे दाखवत का जायचंय, लोकांना कळलं पाहिजे। हा सुनील फड, ही भाषा वापरली आहे, हा सुनील फड आणि माझा त्यांनी टाकलेला हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकला आणि त्याच्यावरची जी कमेंट आहे ती सुद्धा तुम्ही चॅनल्सनी दाखवावीत, पण ती तुम्हाला दाखवता येणार नाही, तिथेही तुम्हाला बीप करावं लागेल। अशा घाणेरड्या, अशा अश्लील अशा लोकांना आता आपण आपलं राजकारण द्यायचं, अशा लोकांना। आणि आपल्याला तर माहितीये 288 पैकी 118 जण अशी आहेत की ज्यांच्यावर आत्ताचे आमदार जे निवडून तिथे विधानसभेत गेलेत, तर एडीआरचा रिपोर्ट म्हणतो की 118 लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, म्हणजे मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, रेप सारखे गुन्हे असताना जर आपण काहीच केलं नाही, काहीच आवाज उचलला नाही, काहीच बोललं नाही तर कसं चालेल? आणि कोणी बोलायला लागलं, प्रूफ द्यायला लागलं की तुम्ही त्यांचा असा मानसिक छळ करणार। सगळेच्या सगळे जे आहेत ना, सगळे पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत आणि हे मी सगळं प्रूफ करते। हे सुनील फड बघा त्यांचे, आणि त्याच्यावर त्यांच्या आणि एक माणसानी कमेंट काय केली आहे ती किती थर्ड ग्रेडेड आहे हे सगळ्यांनी बघायला हवं। हे सुनील फड, आय सपोर्ट वाल्मिक कराड, हे माझ्या विरुद्ध लिहिणार आणि हे मला समाजसेवा काय ते शिकवणार। आता दुसरे हे असे नंबर्सवरनं मला जे कॉल्स यायचे, एक कॉल मी ट्रू कॉलरवरनं शोधला, त्यांच्या सोशल मीडियावरचं जाऊन बघितलं। संभाजी चौरे, बीड, चौरे बँक, पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता, हा नंबर, याच्यावरनं एवढे कॉल आले आणि हे मी अक्षरशः एक तासाचं म्हणते। मौली शिरसाट यांचा आज सकाळी पुन्हा फोन आला होता, त्याचे पण मी कॉल एका चॅनल बरोबर केलेले आहे। मोहन आघाव यांचा पण बघाल तुम्ही, महाराष्ट्राचे राज्य कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांचे पोस्ट करणारा हा माणूस इतके कॉल करतो मला। हा तो मोहन आघाव, यांचे सगळ्यांचे नंबर मी दिलेले आहेत।
या सगळे जेवढे माझे आताचे 5 दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावेत, परत परत ज्यांनी मला फोन केलेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. आणि माझी प्रथम मागणी आहे सरकारकडे, शासनाकडे, की एकतर सुनील फड आणि यांच्यासारखी जी माणसं आहेत ज्यांनी अश्लील भाषा वापरली, माझा नंबर सोशल मीडियावर टाकला, मला हॅरेस करण्यासाठी, त्रास देण्यासाठी, मानसिक छळ करण्यासाठी आणि ज्याला आपण म्हणतो ना आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ अ वुमन असे अश्लील शब्द ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियावर वापरले त्या सगळ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी. मी काल रात्री रश्मी शुक्ला यांना सुद्धा मेसेज पाठवला, त्यांची पण वेळ मागितली आहे, पण मला असं सांगण्यात आलंय की त्यांना काहीतरी त्यांची तब्येत बरी नाहीये म्हणून ते 6 तारखेपर्यंत त्या रजेवर आहेत. 7 तारखेला मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेणार आहे आणि मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत त्यांना माझं खास निवेदन आहे, 2 गोष्टींची चौकशी करा. एक, मला आलेले फोन हा त्यातला छोटा भाग झाला, पण मोठा भाग की पूर्ण बीडमध्ये किती किती महत्वाच्या पदांवर, पोलीस पदांवर किती किती लोक ही एकाच समाजाची आहेत आणि बिंदू नामावली नावाचा जो प्रकार आहे ज्याच्यात प्रत्येक समाजाला, प्रत्येक कुठल्याही समाजाबरोबर चुकीचं काम करण्यात येऊ नये आणि हेच करण्यासाठी शासनाचे जे नियम आहेत ते पाळले गेले पाहिजेत. म्हणून आत्ताच्या घटकेला जे जे ज्या पदावर आज आहेत, आज ते त्या त्या पदाची चौकशी करून ती पूर्ण यादी शासनाने जाहीर करावी, एवढी माझी ठणकावून मागणी आहे आणि हे तात्काळ करण्यात यावं. आणि शेवटचा मुद्दा जो मला मुद्दाम मांडायचा आहे की शासनाने अक्षरशः थेर चालवलेत, थेर. ते आत्ताची जी SIT आहे, आत्ताची जी चौकशी आहे, जी CID चौकशी आहे, ते ऍब्सोल्युटली सगळ्यांना धूळफेक आहे, दुसरं तिसरं काही नाही. आज सकाळी मी जी नावांसकट ट्विट देखील केलं की बीड जिल्ह्यातल्या पोलिसांकडे जर तुम्ही SIT करून देत असाल तर ते काय खाक चौकशी करतील संतोष देशमुख प्रकरणाची? कशी करू शकतील ते? तिथली माणसं ही त्यांच्या बरोबर आहेत, गेले कित्येक वर्ष ते बरोबर आहेत, वाल्मिक कराडना नमस्कार करणारी माणसं आहेत आणि अशी माणसं त्यांच्या विरुद्ध चौकशी करतील असं महाराष्ट्र अपेक्षा करूच शकत नाहीत. ही ताबडतोब जिल्ह्याबाहेरची माणसं आणा, जमलं तर राज्याबाहेरची आणा, पण ही माणसं ही चौकशी करू देणार आम्ही नाही. आणि वाटल्यास पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभं करू आणि तिथेच मंत्रालयावर आणू आणि कुठल्याही परिस्थितीत ही ताबडतोब SIT बरखास्त करण्यात यावी अशी माझी ठणकावून मागणी आहे शासनाकडे. आता कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज विचारू शकता. या प्रकारे तुम्हाला फोन कॉल्स येतात किंवा एकत्रित जाऊन उपोषण पण केलं होतं किंवा आंदोलन होतं, या अनुषंगानं परळीमध्ये खरंच सर्जिकल स्ट्राईकची गरज आहे? सर्जिकल स्ट्राईकची गरज सगळीकडे आहे, म्हणजे एक परळी नाही, पाटोद्यामध्ये, केजला आहे, सगळीकडे. आणि सगळी माहिती जी आहे पदांची ती बाहेर आली पाहिजे, कारण आतापर्यंत लोक नुसते बोलतात आणि घाबरतात आणि अमुक मराठा विरुद्ध वंजारी, ही अमुक एका मराठ्यानी म्हणजे मराठ्याचा खून झाला वंजाऱ्याने केला, नाही, हा समाज याच्यात येतच नाही. ही सगळी क्रूर मनोवृत्तीची माणसं आहेत आणि यांना शासन करण्यासाठी खरंच आता ताकदीने प्रत्येक समाजाने लढायला हवं आणि याच्यात वंजारी समाजाने भाग घेऊन खरं तर लढायला हवं, कारण समाज 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 ही लावून डोक्यात सगळ्यांच्या भुसा भरलाय आणि हे आता बाहेर काढून की कुठेतरी ही माणसं पूर्वीच्या काळचे जे होते संत महात्मे होते तसे आता कोणीही उरले. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं,
कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित कम्युनिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है, कई बार ये सारा मिस आउट हो जाता है। हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।